तर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, पुण्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्यानंतर कायदा सुव्यवस्था असेल किंवा महिलांची मुलींची सुरक्षेवरून प्रश्न उपस्थित होत आहेत। नाही बघा, जे प्रकरण घडलंय अर्थातच ते दुर्दैवी आहे। कुठल्याही महिलेसोबत अशी घटना घडणं हे काही महाराष्ट्राला देखील शोभनीय नाही। परंतु घटनेचे जर का डिटेल्स जर का आपण पाहिली तर जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत सकाळी 5च्या दरम्यानची घटना आहे आणि जे प्रथमदर्शनी जे दिसते सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे आरोपी आहेत ते आणि जे विक्टिम आहेत ते एकत्रच बसमध्ये चढताना दिसत आहेत आणि त्यांना कदाचित गोड बोलून किंवा त्यांचं जरा ब्रेन वॉशिंग करून त्यांना ते सोबत घेऊन गेले आहेत असं ते लक्षात येत आहे। डिटेलमध्ये जेव्हा आरोपी पकडले जाते त्यानंतरच हे आपल्या लक्षात येईल नक्की इंटेन्शन काय होतं। परंतु तिथे गर्दी होती, तिथे जवळपास 10-15 लोक देखील त्या बसच्या दरम्यान आहेत आणि कुठलाही आरडाओरड वगैरे नव्हता, कुठलाही फोर्सफुली कुठलीही गोष्ट झालेली असं मेडिकल रिपोर्ट मध्ये आलेलं नाहीये। त्यामुळे मला वाटतं तो आरोपी आहे ते पकडले गेल्याच्या नंतरच आपल्याला अजून डिटेल याच्यामध्ये माहिती लक्षात येईल। सध्या जे आरोपी आहेत त्यांचे भाऊ आहेत, त्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे, त्यांच्यासोबत इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि लवकरच आरोपी देखील पकडले जातील। पण योगेश कदम सर, एक प्रश्न आणखी उपस्थित केला जातोय विरोधकांकडून। आता आम्ही खासदार वर्षाताई गायकवाड यांच्याशी बोललो की शक्ती कायदा पारित झाला नाही, त्याच्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचे जे आरोपी आहेत त्यांच्यावर वचक अजून बसू शकलेला नाहीये, त्यामुळे महिला मुली सुरक्षित नाहीये असं त्या म्हणतायत। नाही बघा, विरोधकांना खरं तर हा आरोप करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही। ज्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत होत्या आणि शक्ती कायदा अर्थातच अंमलात आला पाहिजे, तो अजून कडक पद्धतीने तो राबवला गेला पाहिजे, याबद्दल कुठलाही दुमत नाही। आणि बघा, शेवटी महाराष्ट्रामधल्या प्रत्येक महिलेची सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि अशा घटना घडू नये ह्यासाठी पोलिसांनी सतर्क राहणं देखील तितकंच गरजेचं आहे, याबद्दल कुठली दुमत नाही। परंतु ह्या घटनेचं जरा डिटेल्स मला वाटतं अजूनपर्यंत आपण जरा आले पाहिजेत। इन्व्हेस्टिगेशन पुढे जरा जाऊ दे, आरोपी हा ताब्यात आल्याच्या नंतर अजून आपल्याला डिटेल्स आपल्या लक्षात येतील। परंतु आता कुठल्याही निष्कर्षावरती पोहोचणं हे चुकीचं राहील। परंतु अर्थातच शक्ती कायदा हा महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याला त्याची अंमलबजावणी ही कडक अजून झाली पाहिजे, ह्या मताशी मी सहमत आहे। निश्चितच योगेश कदम सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर महाराष्ट्रामध्ये शक्ती कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं विरोधक आणि सत्ताधारी दोघेही म्हणतायत। मात्र या कायद्याची अंमलबजावणी कधी होणार, कधी हा कायदा अंमलात येणार आणि महाराष्ट्रातील ज्या मुलीसोबत अशा पद्धतीचे प्रकार घडताना दिसत आहेत त्यांच्यापासून कधी संरक्षण मिळणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तर पुण्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानक, जे मध्यवर्ती बस स्थानक आहे त्या ठिकाणी जिथं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते, बसेस असतात, राज्यभरामध्ये बसेस जातात, त्या ठिकाणी शिवशाही बसमध्ये हा सगळा प्रकार घडलाय, त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। तर या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते आरोपी पकडला गेल्यानंतर समोर येईल असं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हा आरोपी नेमका कधी पकडला जाणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे, कारण सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो आरोपी त्या बसमधून निघाला होता, खाली उतरला आणि त्यानंतर तो निघून गेल्याची माहिती समोर येते। मात्र तो नेमका कुठे गेलाय, सध्या कुठे आहे, कधी पकडला जाणार असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याला कधीपर्यंत शिक्षा होते, काय शिक्षा होते हाही या ठिकाणी सवाल आहे। कारण चुकीची माहिती देऊन आणि त्या तरुणीसोबत ओळख वाढवून हा सगळा प्रकार त्यानं केलेला आहे। त्यामुळे आता एकीकडे संताप व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे या घटनेसाठी जबाबदार नेमकं कोण असाही सवाल उपस्थित होतोय। पुण्यामध्ये एसटी बसमध्ये हा सगळा धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे आणि पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ही मुलगी तिथे बसलेली होती, फलटणला तिला जायचं होतं आणि त्यानंतर आरोपीनं ओळख वाढवून हा सगळा प्रकार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे।